परळीमध्ये 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदी बंधारे ओसंडून वाहत आहेत। पावसामुळे पाण्याचा प्रश्न मिटणार असला तरी सततच्या या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे तत्काळ पंचनामे करून मोबदला देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते। मध्ये गेले 48 तासांपूर्वी पावसाची संततधार चालू झाली आहे। त्यामुळे सर्व अपू शकतात की आता अनेक ठिकाणी महामार्ग देखील बंद करण्यात आलेले आहे। नद्या ओसंडून वाहत आहेत, बंधारे भरून फुलल्या जात आहेत, नदी नाल्यावर पाणी वाहत आहे। त्यामुळे आता पावसात शेतकऱ्यांच्या आता शेतामध्ये पाणी घुसायला लागलेलं आहे। मी आता आहे की परळी तालुक्यातील जावपूर शिवारामध्ये आहे। असं जे काही शेतकरी शहरामध्ये पाहू शकतो, या ठिकाणी आता सोयाबीनला प्रचंड या ठिकाणी शेंगा देखील लागलेला आहे, माल लागलेला आहे। पण आता या ठिकाणी गोष्टी गुडघ्या इतकं पाणी देखील साचलेलं आहे। त्यामुळे आता आलेलं हाताचं पीक आता शेतकऱ्यांचं वाया जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झालेला आहे। एकीकडे पाहता आपण पाहू शकतो की परळी मार्केट कुठल्याही मार्केट सोयाबीनला भाव मिळत नाहीये आणि दुसरीकडे पिकलं तरी लोकांना विकत नाही। या ठिकाणी सोयाबीन अत्यंत या ठिकाणी सोयाबीन लाल पडणार पडून जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्यामुळे प्रशासन विकास मार्ग संभाजी म्हणजे परळी